नमस्कार, सार्वमंथन न्यूज महाराष्ट्रमध्ये आपलं स्वागत. पाहुयात आजची सविस्तर बातमी. कर्मवीर अकॅडमीचे मेजर कडू यांनी भारतीय सैन्य दलात अनेक वर्ष सेवा केली. DYS खाडे, ज्या आईबापांना स्वप्न दाखवून तुम्ही आला आहात त्याच्यासाठी कष्ट घेण्याची, घाम गाळण्याची वेळ आता आली आहे. यासाठी स्वतःला झोकून घ्या, अन्यथा स्वप्नांपासून दूर जाल, असे प्रतिपादन परीक्षाविधीन पोलीस उपअधीक्षक संतोष खाडे यांनी राहुरी फॅक्टरी येथे कर्मवीर अकॅडमी येथे केले. राहुरी फॅक्टरी येथे मेजर राजेंद्र कडू व ज्योती कडू यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या अनेक वर्षापासून पोलीस व भारतीय सैन्य भरतीचे प्रशिक्षण देणाऱ्या करिअर अकॅडमी येथे सोमवारी दुपारी परीक्षाविधीन पोलीस उपअधीक्षक संतोष खाडे यांचा सन्मान सोहळा व प्रेरणादायी व्याख्यान पार पडले. प्रसंगी DYSP खाडे बोलत होते. प्रारंभी फुलांची उधळण करत DYSP खाडे यांचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर दीप प्रज्वलन व छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मेजर राजेंद्र कडू यांनी केले. ते म्हणाले की DYSP खाडे यांनी अगदी सामान्य कुटुंबातून पुढे येत आज उच्च पदावर बसून प्रामाणिकपणे काम करत आहे. त्यांची प्रेरणा मिळावी या हेतूने सन्मान सोहळा व व्याख्यान कार्यक्रम आयोजित केला असल्याचे सांगितले. यावेळी प्रदीप वराळे, साई आदर्श मल्टीस्टेटचे चेअरमन शिवाजीराव कपाळे, डॉ. विश्वास पाटील, चारुदत्त पवार, सेवानिवृत्त सुभेदार भाऊसाहेब मुसमाडे, नारायण कडू, कर्मवीर अकॅडमीचे मॅनेजिंग डायरेक्टर साईराज कडू, ज्योती कडू, विधिज्ञ अभिलाषा कडू, अनिता पाटील आदींसह शिक्षक वृंद व विद्यार्थी उपस्थित होते. पुढे बोलताना DYSP खाडे म्हणाले की कर्मवीर अकॅडमीचे मेजर कडू यांनी भारतीय सैन्य दलात अनेक वर्ष सेवा केली. त्यांची सेवा आजही थांबलेली नाही. ग्रामीण भागातील मुलांना भारतीय सैन्य दल व पोलीस सेवेत नोकरी मिळावी यासाठी झगडत असल्याचे ते म्हणाले. यावेळी मोठ्या संख्येने कर्मवीर अकॅडमीच्या प्रशिक्षणार्थी उपस्थित होते. सूत्रसंचालन निवेदक गणेश हापसे यांनी केले. सार्वमंथन न्यूज महाराष्ट्र, राहुरी, अहिल्यानगर. सार्वमंथन न्यूज महाराष्ट्राला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.